Hello guys, welcome back to my YouTube channel. Today we will learn English lesson of standard 10 1.4 Be Smart, and also our channel name is Be Smart. Champions aren't made in gyms. Champions are not made in gyms. Champions are made from something they have deep inside them, a desire, a dream, a vision. Here, क्रीडा स्पर्धेतील विजेते व्यायामशाळेमध्ये बनत नाहीत. दृढ इच्छा, स्वप्न, दूरदृष्टी यासारख्या त्यांच्यामध्ये खोलवर असलेल्या काही गोष्टीमुळे विजेते निर्माण होतात. They have to have the skill and the will, but the will must be stronger than the skill. बघा इथे काय म्हणत आहे लेखक, कौशल्य व इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी त्यांच्यात असणे अनिवार्य आहेच, पण कौशल्याहूनही इच्छाशक्ती बळकट असायला हवी. Successful professionals thrive in the same manner. Here, thrive means prosper, means in Marathi उत्कर्ष किंवा भरभराट होणे. कित्येक यशस्वी व्यावसायिकांचा अशाच प्रकारे उत्कर्ष होतो. We all have natural talents. If we use that talent to set our goal in life, we can easily get success in life. आपण सर्वजण उपजत बुद्धिकौशल्य घेऊन जन्माला येतो. या बुद्धिकौशल्याचा जर आयुष्यातील ध्येय मिळवण्यासाठी योग्य प्रकारे उपयोग केला तर आपण निश्चितच जीवनात यशस्वी होऊ शकतो. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them. अर्थात ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण कृतीच केली नाही तर मात्र ती पूर्ण होऊ शकणार नाहीत. Setting goals has two valuable assets, a sense of originality and a stepping stone to illuminate the path. Originality means state or quality of being original. In Marathi, नवनिर्मिती क्षमता किंवा कल्पकता. अँड टू इल्युमिनेट मीन्स टू गिव लाईट टू, प्रकाशित करणे किंवा उजळून टाकणे. ध्येय निश्चित करताना दोन महत्त्वपूर्ण पैलू लक्षात घेतले पाहिजेत. कल्पकतेची समज म्हणजे नवनिर्मिती क्षमतेची जाणीव, आणि ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी म्हणजेच प्रकाशमान करणारा मैलाचा दगड. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. Pursuing them acknowledges a better future situation. At the helm of means in charge of, धुरा सांभाळणे किंवा संचालन करणे. ध्येयामुळे व्यक्ती आपल्या आयुष्याची सूत्रे योग्य प्रकारे हाती घेऊ शकतो आणि त्याचा पाठपुरावा केल्यामुळे उज्ज्वल भविष्याची शाश्वती मिळते. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. To steer means to channelize or to direct the course, means योग्य दिशेने चालवणे किंवा मार्गदर्शन करणे. and drifting means getting carried away by current, म्हणजेच वाहत जाणे किंवा भरकटणे. ध्येय समोर असेल तर आयुष्याची गाडी रुळावरून न घसरता, जीवनरूपी नौका न भरकटता ठरवलेल्या सुरळीत मार्गावरून पुढे नेता येते. Setting goals may appear easy, but for some इट इज क्वाईट चॅलेंजिंग. ध्येय निश्चित करणे वर करणे सोपे वाटत असले तरी कित्येक जणांसाठी ते अतिशय आव्हानात्मक असते. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स. कोणतीही ध्येय नसेल तर अपयशाची भीती टाळता येते. आफ्टर ऑल, वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. मात्र शेवटी आयुष्यात काय मिळवायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. टू अकम्प्लिश गोल्स, एक्सपर्ट्स रिकमेंड अ 5-step अप्रोच. टू रिकमेंड मीन्स टू सजेस्ट ऑर टू ॲडवाईस, सल्ला देणे किंवा सुचवणे. ध्येय साध्य करायचे असेल तर या 5 टप्प्यांचा मार्ग अवलंबावा असे तज्ज्ञ लोक सुचवतात. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. SMART stands for specific, measurable,
achievable, realistic and time bound. Here methodology means science of method म्हणजेच पद्धतीचे शास्त्र किंवा पद्धत. स्मार्ट ध्येय ही एक आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी विचारपद्धती आहे. स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक म्हणजेच विशिष्ट, मेजरेबल म्हणजेच मोजता येण्याजोगा, अचिवेबल म्हणजेच प्राप्त करण्यायोग्य, रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी आणि टाईम बाउंड मीन्स कालमर्यादित. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रब्रिक. स्मार्ट ध्येयाची एक मार्गदर्शक सूची असते ती अशी. स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा यात शोध घेतला जातो. द मोर स्पेसिफिक द एरिया द मोर रिफाईन्ड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. क्षेत्र जितके अधिक नेमके तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय साध्य होऊ शकते. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. हेअर पॅरामीटर मीन्स मापदंड ठरविणे म्हणजेच इंग्लिशमध्ये मेजरेबल फॅक्टर्स, फ्रेमवर्क किंवा स्पेसिफिकेशन किंवा गाईडलाईन. मापदंड ठरविणे आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणे सोपे जाते. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच. उदाहरणार्थ, एखादे घर बांधताना किती क्षमतेचे घर हवे आहे आणि किती कालावधी लागेल याबद्दल माहीत असणे गरजेचे असते. नेक्स्ट पॉईंट, मेजरेबल. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. मेजरेबल मीन्स मोजता येण्याजोगा. ध्येयाचे परिमाण निश्चित केले तर प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्ग आखता येतात. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रूआउट द गोल पिरियड including areas to improve. Benchmark means a standard or point of reference against which things may be compared. म्हणजेच मानक. ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीतील कामगिरीचे मानक ठरवता येतात. तसेच सुधारणेच्या संधीही शोधणे सोपे होते. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. फुटबॉल खेळताना खेळाडूची भूमिका व त्याचे मैदानावरील स्थान निश्चित केलेले असणे आवश्यक असते.